खरं तर एक चांगला सामना आपल्याला सकाळच्या सत्रात पाहायला मिळू शकते. या अगोदरचा सामना अगदी एकतर्फा झाला. डुंगी संघाला लिलिया पराभूत केलं. वेलकम डॉक्टर देवराजी चौधरी साहेब, आपलं या व्यासपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सचिन स्पोर्ट पूर्णा हा संघ आज भिडणार आहे तो न्यूतुफान पिंपलास या संघाशी, आणि न्यूतुफान पिंपलास संघ ही काही कमजोर नाही आहे. सचिन स्पोर्ट पूर्णा वर्सेस न्यूतुफान पिंपलास अशी ही लढत अगदी काटेकी टक्कर होईल, यातही वाद नाही, यातही शंका नाही. दोन्ही संघाचे कॅप्टन आपणास एक सूचना आहे. सामना संपल्यानंतर आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचे. चालू सामन्यातील दोन्ही संघाचे कॅप्टन मॅच आपण सुरू करूया. वेल आनंद पाटील साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेसाठी, ज्यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक प्रदान झालेलं आहे. पहिला चेंडू खोल टप्प्याचा यॉर्कर आपण बघितला, अगदी बॅटचे टोला लागून चेंडू गेला शॉर्ट फाईन लेगला सिंगल आली. सिंगलच्या मदतीने सचिन स्पोर्ट पूर्ण संघाच्या धावसंख्येला प्रारंभ होतोय. धावसंख्या 1 होते. पद्मनाभ आणि हनुमान ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. न्यूतुफान पिंपलास संघाविरुद्ध सलामीस पॉवर प्लेच्या षटकामध्ये ही जोडी खेळताना आपल्याला पाहायला मिळते. टाइम वेस्ट घालवू नका मित्रांनो, खूप महत्वाची सूचना आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. बॅकफुटला गेले फलंदाज, चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू पडल्यानंतर थोडा उचलला, अंदाज बांधता आला नव्हता हनुमान यांना. सकाळचं हे दृश्य आपण पाहतोय. पुन्हा एकदा त्याच वेगात चेंडू, ह्यावेळी मात्र बघा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. पहिला चेंडू अगदी खोल टप्प्याचा, त्यानंतर दोन जर चेंडू बघितले तर दोन्ही चेंडू अचूक टप्प्याचे होते. एक चेंडू झपकन आत आला, एक चेंडू थोडा किंचित बाहेरच्या अंगाला वळला होता. आता पद्मनाभने चर्चा केलेली आहे. अशा वेळी समोरच्या फलंदाजाशी चर्चा करणं खूप महत्त्वाचं असतं, कारण नक्की काय घडतंय हे नॉनस्ट्राईक एंडच्या फलंदाजाला चांगलं माहीत असते. की चेंडू कुठून येतो, कुठे वळतो हे खूप चांगल्या पद्धतीने माहीत असतं. वेल चला, आपणचं काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल. कार्ड यस, लगेच कॅप्टन कार्ड असेल तर लगेच दाखवायचं आहे. तुमच्याकडे कार्ड दिलेले आहेत जगदीश पाटील, लगेच कार्ड घेऊन आपण चला. आम्ही अगोदरच सांगितलं होतं की ज्या संघाच्या खेळाडूचे कार्ड नसतील, जर त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतला तर लगेच आमचे भाऊजी नितीन पाटील खुश आहेत, मच्छिंद्र भाऊही खुश आहेत.
कारण त्यांच्या संघाने हा सामना काटाई संघाने सामना अगदी एकतर्फा जिंकलेला आहे आणि हे मैदान त्यांच्यासाठी लकी आहे. काही टेक्निकल प्रॉब्लेम आहेत ते सोडवले जातील आणि थोड्याच वेळात मित्र आपल्यापर्यंत सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट पोहोचेल. पाहू शकता मान्य श्री मनोजजी जोशी साहेब आपण स्क्रीनवर, माझी मान्य श्री राजेंद्र भोईर साहेब समाजसेवक आणि उद्योगपती सन्माननीय श्री सुरेशजी म्हात्रे साहेब विद्यमान खासदार, या सर्वांचे आपण कटआउट्स बॅनर पाहू शकता. जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट आपल्यापर्यंत पोहोचवलेले ओम फोटोच्या माध्यमातून अनिल केणी यांनी. चला पंच, आपल्याकडे ज्या सूचना आल्या असतील त्या सूचनांचं पालन करा. समोरच्या दोन्ही संघाच्या कॅप्टनला सांगा की असा असा निर्णय झालेला आहे आणि दोन्ही कॅप्टन दोन्ही संघाचे खेळाडू आपापल्या जागेवर चला. खूप उशीर झालेला मित्रांनो. काल उद्घाटन असतानाही बरोबर 10 वाजता पहिला चेंडू टाकला होता. नाही तुम्हाला काहीच या ठिकाणी आम्ही बोलत नाही, परंतु वेळ जास्त दवडू नका. कमिटीने निर्णय घेतलेला आहे दादा, त्याच्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही. कमिटीची सर्व माणसं, ऑफिशियल माणसं पूर्ण व्यासपीठावर आहेत, इथे उपस्थित आहेत. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. हा चेंडू जबरदस्त चेंडूला फ्लिक केलेला आहे. हनुमानच्या बॅटमधून एक सिंगल आली. खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेले हे षटक रतिलालने. रतिलाल बस नामी काफी आहे. हा जो गोलंदाज आहे अगदी पॉवर प्लेच्या षटकाचा बादशाह गोलंदाज आहे आणि तीच बादशाहत त्याने पहिल्या षटकामध्ये दाखवलेले. 2 फक्त धावा धावपलकावर. क्या बात आहे, क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू. सलामीची जी जोडी आहे पद्मनाभ आणि हनुमान, या दोन्ही सलामीवीरांना अगदी साखल दंडाने बांधावं एखादा हत्ती तसं बांधून ठेवलेलं आहे. ड्राइव्ह केलेला आहे, अगदी सहज सोपा झेल सुटतोय आणि पद्मनाभचा हा सुटलेला झेल खूप महाग ठरू शकतो. अगदी समोर चेंडू होता. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावर 3 लागतायत. पहिलं षटक अगदी जर बघितलं तर व्यवस्थित वेळेमध्ये पूर्ण केलेलं आहे. त्याबद्दल आपण पिंपळा संघाचे आभार मानूया. पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये अगदी सहज सोपा झेल होता. थोडेसे नाराज कर्णधार असतील कारण पद्मनाभ सारख्या खेळाडूचा फलंदाजाचा हाल सुटलेला झेल आहे. पकडा कॅच जिंका मॅच असं म्हटलं जातं प्रत्येक
सामन्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित कॅचेस घेतल्या ना तर मॅच जिंकायला तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. गोलंदाज नरेश गोलंदाजी सुरुवात करेल. उंचपुरा गोलंदाज आहे आणि उंचपुरे गोलंदाज जेव्हा आर्मचा जास्त उपयोग करतात, खांद्याचा जास्त उपयोग करतात, तेव्हा त्यांचे चेंडू जास्तीचे उचलले जातात. मागच्या सामन्यात आपण बघितले विश्वनाथ पाटील एक उंचपुरे गोलंदाज आहेत डुंगे संघाचे. काय जबरदस्त त्यांची ॲक्शन, अगदी कॉटनी वॉल्श सारखी गोलंदाजी ॲक्शन. जाऊया आपण दुसऱ्या षटकाकडे. नरेश गोलंदाजी करतोय. समोर पद्मनाभ याचा एक झेल कव्हर क्षेत्रामध्ये सुटला होता. आता क्षेत्ररक्षण फैलावलं गेलेलं आहे. शॉर्ट थर्ड मेन आहे, शॉर्ट पॉईंट 38 सर्कलमध्ये. गोलंदाज नरेश. पहिला चेंडू बघा. पद्मनाभ कुठे ना कुठे पायांची हालचाल थोडीशी कमी आहे. सचिन स्पोर्ट पूर्ण संघाशी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की प्रॅक्टिसचा थोडा अभाव आहे. काही लग्न होती त्यामुळे आम्हाला गेले 5-6 दिवस प्रॅक्टिस करायला मिळाली नाही आणि त्यामुळेच थोडं प्रेशर आता बॅट्समनवर आपण पाहू शकता. ओव्हर द विकेट गोलंदाज. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु वारंवार डॉट चेंडू खेळावे लागतायत पद्मनाभला. पण गोलंदाजीची धार जास्तीची आहे, परंतु फलंदाजाला मात्र कुठे ना कुठे बॅटवर व्यवस्थित चेंडू घेता येत नाहीये. हनुमान यांच्याकडून अपेक्षा आहेत. पद्मनाभ थोडासा निराश करतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. किती डॉट ज्ञानेश्वर ओकादम आतापर्यंत खेळलेले आहेत हे दोन्ही फलंदाज. 5 डॉट म्हणजे जवळजवळ एक षटक पूर्ण डॉट गेलेला आहे. एक लेग बायच्या रूपाने आपण बघितली तर आलेली आहे. फक्त बॅटने बघितलं तर 2 धावा, 3 धावा. पहिला सामना आहे. थोडं चार्जअप व्हायला वेळ लागेल सचिन स्पोर्ट पूर्ण संघाच्या फलंदाजांना. यावेळी मात्र चांगला फटका. मिडल ऑफ बॅट घेतलेला आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा पूर्ण. 6 धावा धावपलकावर लागतायत सचिन स्पोर्ट पूर्ण संघाच्या. पुढे आलेले चांगला फटका आहे. अगदी मिडल ऑफ बॅट घेऊन चेंडू दूर भिरकावून दिलेला आहे प्रेक्षकांमध्ये. हा गगनचुंबी षटकार. क्रिकेट खेळियो खेळाया, क्रिकेट खेळियो खेळाया. न्यू 40+ आयोजनात डीजे लाईव्ह टेलिकास्टला व्हॉइस व्यवस्थित जात नाहीये. टेक्निकल टीम आपण तो प्रॉब्लेम सुधारायचा आहे. शॉर्ट पिच चेंडू पुल केलेला आहे. मिडल ऑफ बॅट पुन्हा एकदा. यावेळी मात्र रतिलाल. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण बघा आणि फेक इज जबरदस्त. हे आहे क्वालिटी क्रिकेट. तुम्ही 40+ झालात परंतु स्वतःची हिंमत कधी हारायची नसते. आयुष्यामध्ये काय कमावलं, आयुष्यामध्ये हे कमावलं. कधीही तुम्हाला मैदानात उतरवलं तर अगदी 100% तुमच्याकडून योगदान झालं पाहिजे. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धावपलकावर लागलेले आहेत. पुढील सामन्यासाठी मी दोन्ही कर्णधारांना आमंत्रित करतोय. एकता स्पोर्ट्स सारंगाव आणि बंद्रा मारुती काल्हेर. बंद्रा मारुती काल्हेर संघाचे सन्माननीय संतोषदादा पाटील इथे उपस्थित आहेत, ज्यांच्या मार्फत संपूर्ण समालोचक, संपूर्ण पंच पॅनल, गुणलेखक यांना टी-शर्ट बहाल केले, त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानूया.
दास गोलंदाजीसाठी येतोय. अंबादासकडे ॲबिलिटी आहे, परंतु 2 षटकामध्ये आता धावांचा जो रतीब आहे तो थोडा वाढलेला आहे. पहिल्या षटकात 3, दुसऱ्या षटकात 10. कॉन्फिडन्स पद्मनाभचाही वाढला असेल, कॉन्फिडन्स हनुमान यांचाही वाढला असेल. शरीराने थकलात म्हणून काय झाले, मनाने कधीही थकू नका मित्रांनो, कारण क्रिकेटचा खेळ हा फक्त शरीराचा खेळ नाहीये, मनाचा खेळ आहे. शरीरासाठी श्वास आणि मनासाठी आत्मविश्वास खूप गरजेचा आहे. जाऊया आपण पुढच्या चेंडूकडे. अंबादास लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हलवार सोडलेला चेंडू, खरं तर फ्लाईट दिली होती, पुढे येऊन चेंडूला ड्राईव्ह करायचं होतं. मागच्या 2 फटक्यानंतर आत्मविश्वास वाढलेला आहे आणि बघा क्रीज सोडलेली होती या चेंडूवर, अगदी स्टेप आउट झाले होते. हनुमान अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न, पंच वाईड बॉलचा इशारा करतायत. कुठे ना कुठे दिशा व्यवस्थित नव्हती, पंचांनी हेरलं आणि लगेच वाईडचा इशारा केला. ओम फोटोच्या माध्यमातून नीट अँड क्लीन टेलिकास्ट काय असतं त्याचं उदाहरण आपण या चाचणी स्पर्धेमध्ये पाहू शकता. एका बाजूला संस्थापक अध्यक्ष यांचा कटआउट, एका बाजूला आपण पाहतो विद्यमान अध्यक्ष यांचा कटआउट. लॉफ्टेड शॉट आहे, अगदी चांगला फटका 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. येस, दिस इज अनदर 4. चौकर आणि षटकारांची चाले आतिषबाजी. बॅटिंग आणि बॉलिंग टकतो खेळाडू आजी माझी. प्रताप पाटील मनोहर जोशी. काय जबरदस्त फटका होता. पहिल्या षटकात 3, त्यानंतर आक्रमण केलं दोन्ही फलंदाजांनी. खास करून हनुमानची तारीफ करावी तितकी चांगली आहे. हनुमानवर विश्वास आहे संघ सहकाऱ्यांचा. हनुमान तो विश्वासघात करणार नाही हे माहीत आहे पाठीराख्यांना. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 18 धावफलकावर धावा लागतायत. तुफान पिंपला संघ अगदी नव्या जोशात, नव्या तयारीत. टॉप एज लागून यष्टीरक्षकाच्या हातून चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला जातोय. सिंगल आली, सिंगलच्या मदतीने 19 धावा धावफलकावर लागलेले आहेत. खरं तर दोन्ही फलंदाज भरपूर प्रयत्न करतायत, परंतु प्रयत्न हनुमानचे यशस्वी ठरले. आता पद्मनाभला स्वतःला सिद्ध करावं लागेल. अक्रॉस द लाईन, अगदी 4थ्या 5व्या स्टंपवर येऊन खेळण्याचा प्रयत्न पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. यस, वाईड बॉलचा इशारा येतोय पंचांचा आणि या वाईडने धावसंख्या 20 वर पोहोचलेली आहे. लेफ्ट आर्म राऊंड. यावेळी चेंडू व्यवस्थित प्रॉपर बॅटवर नाहीये, परंतु क्या बात आहे, व्हॉट अ कॅच. पद्मनाभची खेळी संपुष्टात येते. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट कॅच. प्रताप पाटील मनोहर जोशी यांच्या तोड नाही आयोजनाला, यांच्या तोड नाही आयोजनाला. भिवंडी न्यू 40+ आयोजनात चषक जिंकायला. भिवंडी न्यू 40+ आयोजनात चषक जिंकायला. भिवंडी न्यू 40+ आयोजनात चषक जिंकायला. आयुष्यभर जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळताना नक्कीच अशी कामगिरी करण्यासाठी तुम्ही हपापलेले असता. रतिलालच्या माध्यमातून हा एक उत्कृष्ट झेल कलेक्ट करण्यात आला आणि खेळी संपुष्टात आली पद्मनाभची. करण खेळपट्टीवर येते. करणकडून ही अपेक्षा आहेत सचिन स्पोर्ट पूर्ण संघाच्या पाठीराख्यांना. धावसंख्या आतापर्यंत 3ऱ्या षटकामध्ये 20 वर पोहोचलेली आहे. पहिल्या षटकात बॅकफुटला होता सचिन स्पोर्ट पूर्ण संघ. गोलंदाज तयार. करण पहिल्या हातचा चेंडू आणि पहिल्या चेंडूवर प्रहार. मिसफिल्डिंग झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि दोन्ही धावा पूर्ण केल्या. दमखम बघा हनुमान यांचा. पहिल्या चेंडूपासून खेळतायत. त्यांच्या शरीरावर अगदी बघितलं त्यांच्या चेहऱ्याकडे तर कुठल्याही प्रकारची थकान नाहीये. 22 धावा धावफलकावर
लागलेले आहेत सचिन स्पोर्ट पूर्णा संघाच्या. अगदी रणरणत्या उन्हात जरी तुम्ही खेळलात मात्र तरीसुद्धा क्रिकेट समोर कशाचीही पर्वा नसते. लॉफ्टेड शॉट, क्या बात आहे, हा कडक फटका आहे. जबरदस्त करणच्या बॅट मधून आलेला उत्तुंग उत्तुंग षटकार. अरे गावोगावीचे क्रिकेट पथक, अरे गावोगावीचे क्रिकेट पथक, आले क्रिकेट खेळयो खेळाया, आले क्रिकेट. यस, पाहू शकता कसा फटका होता. क्या बात आहे, जागा बनवली होती स्वतःसाठी, अगदी क्रीजचा वापर केला होता. फुटवर्क जबरदस्त, ताकद त्यापेक्षा जबरदस्त आणि चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, उत्तुंग फटका षटकार. करणने सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूवरही त्याने प्रयत्न केला होता. हनुमान यांच्या बॅटमधून एक षटकार, त्यानंतर दोन त्यांच्याच बॅटमधून चौकार. पद्मनाभ काहीसा आज अपयशी ठरला, परंतु सर्वच फलंदाज यशस्वी ठरत नसतात. संघातील 2 ते 3 फलंदाज जेव्हा चांगली कामगिरी करतात, तुमची धावसंख्या अगदी चांगल्या पद्धतीने होते. काल चौथा हिरवा माणकोली संघाने तब्बल 88 धावा करून या मैदानावर एक विक्रम या चाचणी स्पर्धेमध्ये केलेला आहे. काल 47 धावा आल्या संदेश पाटीलच्या बॅटमधून. जबरदस्त बॅटिंग संदेश पाटीलची आज काल आपण बघितली. काल 36 धावांची खेळी केली होती योगेश दळवीने. काल 6 चेंडूमध्ये 27 धावांची जबरदस्त झंझावती खेळी केली होती संजय चिकणे जयगावदेव वडुनोगर संघाचा. काल गोलंदाजी मध्येही बरेचसे विक्रम झाले, ते तुमच्यापर्यंत पोहोचवेल. मात्र आता जाऊया आपण मैदानात. डेट बॉल पंचांनी घोषित केलेले. बॉलचं आणि बॅटचं नातं अगदी बघितलं तर भगवान श्रीकृष्णाच्या काळापासून आपण पाहतोय. प्रोफेशनल क्रिकेट कोणीही चालू करो, परंतु संस्कारिक क्रिकेट, सांस्कृतिक क्रिकेट हे हिंदू धर्मामध्ये प्रथम सुरू झालं आणि ते भगवान श्रीकृष्णांच्या काळात. चेंडू फलीचा उल्लेख अनेक ग्रंथात आपण पाहतोय. म्हणजे ह्या क्रिकेटची सुरुवात खऱ्या अर्थाने ही आपल्या भारत देशात झाली. रमाकांतच्या पहिल्या चेंडूवर वाईट घोषणा केली पंचांनी. 29 धावा धावफलकावर. वेगवान चेंडू, थोडा इथे नाराज आहे कारण करणचं नाराज होणं स्वाभाविक आहे. त्याची बॅट लागलेली आहे, हनुमान यांची ही बॅट लागली. मात्र चेंडू किती वेगवान होता तेही पाहायला पाहिजे. पुढे येऊन केलेला स्टेप आउट. जो फटका जागेवरून मारायचा होता तो फटका मात्र स्टेप आउट होऊन मारला आणि त्याचमुळे व्यवस्थित हा बॅटवर चेंडू आलेला नाहीये. प्रॉपर कनेक्शन झालं नव्हतं, टायमिंग व्यवस्थित नव्हतं. धावसंख्या 30 वर पोहोचलेली. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. 44-45 पर्यंत सचिन स्पोर्ट पूर्णा संघ जायला हरकत नाही. फुलटॉस चेंडू, आजच्या दिवसातील मी तर म्हणेन सर्वात लॉलीपॉप चेंडू सोडलेला आहे करणने. अशी चेंडू धडकने वाढवत असतात गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या पाठीराख्यांचे. 30 वर सचिन स्पोर्ट पूर्णा संघ आहे. फुलटॉस, आता मात्र चेंडू थांबेल का सीमारेषेच्या आतमध्ये? यस, नरेश कडून एक उत्कृष्ट झेल आणि करणची खेळी संपुष्टात.
16 30 धावामध्ये अगदी 50%च्या वर धावा हनुमान यांच्या बॅटमधून आलेले आहेत। शेवटचे 2 चेंडू अविनाश, लोअर फुल टॉस पुन्हा एकदा खोदून काढलेला आहे। उंच खेळाडूला सीमारेषेवर ठेवण्याचा काय फायदा होत आहे ते तुम्ही बघितलं। अगदी 1 बाउन्स चेंडू पकडला, नरेश उंच पुरे आहेत आणि लॉंग ऑन सीमारेषेवर फिल्डिंग करतायत। अविन धावबाद होतोय, धावसंख्या धावपलकावर 31 लागलेली आहे। आता 40-45 निश्चित टार्गेट पूर्ण होणार नाही, कारण 40+ क्रिकेट म्हटलं ना की धावसंख्या ही 40+ हवीच तुमच्याकडे, तर गोलंदाजाचा आत्मविश्वास गोलंदाजीसाठी वाढत असतो। 40च्या आतमध्ये जर धावा असल्या तर निश्चित दबाव असतो। हरेश फलंदाजीसाठी येतोय, मात्र त्याला बॅटिंग करायला मिळणं खूप कठीण आहे। अंतिम चेंडू या षटकातील, चांगली गोलंदाजी हाताळली पहिल्या या षटकामध्ये रतिलालने, त्यानंतर नरेश वैयक्तिक षटकामध्ये 9 धावा दिल्या। अंबादास महागडा ठरला। एक सिंगल आली शेवटच्या चेंडूवर आणि या सिंगलने धावसंख्या 32 वर नेऊन ठेवलेली आहे आणि 33 धावांचं लक्ष नितुफान पिंपलास संघासमोर ठेवलेले। पुढील 2 संघांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय, एकता स्पोर्ट्स सारंगाव आणि बंद्र्या मारुती काल्हेर संघाचे कॅप्टन, आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये या। पहिला चेंडू पडण्याच्या आत जर टॉस झाली नाही, एखाद कॅप्टन जर अनुपस्थित असेल तर त्या संघाला पेनल्टीचा सामना करावा लागेल। आणि ही टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमचे सहकारी समालोचक माजी उपसरपंच मानकोली कायदमकेनी सर। खूप खूप धन्यवाद। एकता स्पोर्ट्स सारंगाव आणि बंद्रा मारुती काल्हेर या 2 टीम दरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत आणि मान्यवर कक्षामध्ये डॉक्टर देवराजी चौधरी, त्यानंतर आमच्या मानकुली गावचे समाजसेवक लालचंददा माली यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी कक्षामधून करणार आहोत। चला, एकता स्पोर्ट्स सारंगाव टीम वेलकम। डॉक्टर देवराजी चौधरी दादा, आपलं देखील स्वागत आहे। मित्रांनो, चाचणी स्पर्धा 2025 नवीन 40+ क्रिकेट संघटना आयोजित ही स्पर्धा आपण श्री गुरुदत्त चौथाईरबाग किडनगी मानकुली इथून पाहत आहेत। हा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून पहिल्या फेरीचा हा तिसरा सामना आपल्या समोर आहे। वेलकम ईश्वर मामा, नितीनजी पाटील सारंगावचे पोलीस पाटील आहेत, क्या बात आहे, आपलं स्वागत आहे। आणि नक्कीच त्यांच्या मातोश्री सौभाग्यवती बेबीबाई छगन पाटील या सुरेश सारंगच्या माजी सरपंच देखील राहिलेत। वेलकम संतोषजी पाटील, आपलं देखील खूप खूप स्वागत। आपल्याला देखील विजयासाठी खूप सारे शुभेच्छा। दोन्ही टीमला हेड आणि टेल असं नाण्याचं स्वरूप आहे। घ्या दादा घ्या। यस, हेड आणि टेल आहे, कोण आवाज देतील? यस, बंद्रा मारुती काल्हेर टीम कडून हेड अशी कॉलिंग आणि हेड झालेले आहे। खूप खूप धन्यवाद डॉक्टर देवराजी चौधरी, लालचंद दादा। आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये जायचं आहे। मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे। तर नाणेफेकी जिंकली आहे बंद्रा मारुती काल्हेर टीमनं। प्रथम काय घेत आहे? क्षेत्ररक्षण करत आहे। सराव सध्याच्या सीझनचा सुरू आहे की या चाचणी स्पर्धेतून आपण थेट मॅचमधून खेळणार आहात? हो, आणि यावर्षी खेळण्याचा आनंद काही वेगळाच असेल, कारण हा आयोजन अतिशय सुंदर आहे। त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद। खूप खूप धन्यवाद, आपल्याला खूप सारे शुभेच्छा आहेत। नितीन पाटील, आपल्यासाठी नाणेफेकी महत्त्वाची होती का? तशी नाही, पण आम्ही पण क्षेत्ररक्षणच केलं असतं। फलंदाजी करायची आहे। या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आपल्याला कसं वाटतं? लय चांगलं आहे। यावर्षी साखळी प्रमाणे जे खेळतात ते चांगलं, प्रत्येकाला 3-3 मॅच खेळायला भेटेल। नक्कीच आपल्या संघामध्ये काही नवीन खेळाडू आहेत की आपली
जी मागच्या वर्षीची टीम आहे ती टीम कायम आहे. सेम आहे. खूप खूप शुभेच्छा आपल्याला. धन्यवाद संतोषजी पाटील आणि धन्यवाद नक्कीच दोन्ही टीम चे संघनायक. तर मित्रांनो नाणेफेकी जिंकून बंदरावरती कल्ले टीम न प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी एकता स्पोर्ट सारंगाव टीमला आमंत्रण दिलेलं आहे. ऐकूया आपण चालू सामन्याचं दुसरं सत्र जसं सुरू होईल तसे समालोचक कक्षामध्ये आहेत आमचे परममित्र आगरी कवी ज्ञानेश्वर चिकणे सर. थँक्यू सो मच काळराम केणी सर. जाऊया आपण व्यासपीठावर मित्र सामना आपल्यापर्यंत पोहोचेल. मात्र तत्पूर्वी आपण काही मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. चाचणी स्पर्धा 2025-26 डॉक्टर देवराजी चौधरी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. सन्माननीय श्री आनंदजी पाटील दापडे गावचे उद्योगपती यांच्या शुभ हस्ते निश्चितच प्रेमाचे उबदार शॉल या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि आमच्यावरील प्रेमाखातर एक सुगंधित पुष्पगुच्छ त्यांना बहाल करण्यात येत आहे. धन्यवाद साहेब, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित ज्यांना एक अनोखं नाव दिलं गेलेलं आहे ब्लॅक डायमंड असं आणि निश्चितच लकी भाऊ यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. एक राष्ट्रीय कबड्डीपटू आहेत आणि अनेक कबड्डीपटू दिवे गावामध्ये ज्यांनी घडवले असे सर्वांचे लाडके लकी भाऊ ब्लॅक डायमंड. काळ्या रंगाचा अभिमान असलेलं पहिलं व्यक्तिमत्व. यस, लकी भाऊ यांचं स्वागत, प्रेमाची उबदार शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं आकर्षक सन्मान चिन्ह. थँक्यू सो मच लकी भाऊ, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. वेलकम, सुस्वागतम. नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्मान्य उपाध्यक्ष, सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, काल्हेरगावचे उद्योगपती आणि एक जबरदस्त हसतमुख व्यक्तिमत्व सन्मान्य दीपकजी म्हात्रे साहेब, आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम. यस, 33 धावांचं लक्ष, सलामीची जोडी खेळपट्टीवर रतिलाल आणि उमेश. पहिला चेंडू पिछा केला होता जगदीश पाटीलच्या पहिल्या चेंडूचा. जगदीश पाटील मोठं नाव आहे पूर्ण गावातील. अनेक खेळाडूंना या व्यक्तिमत्वाने आपल्या सचिन स्पोर्ट्स संघामध्ये संधी दिली आणि आज संघ अगदी चांगल्या पद्धतीने उभा केलेला आहे. जगदीश यावेळी पुन्हा एकदा पिछा, क्या बात आहे. बॅक टू बॅक 2 डॉट. आता आत्मविश्वास भरी गोलंदाजी करावीच लागेल कारण त्यांच्याकडे धावा ज्या आहेत त्या धावा तुटपुंज आहेत. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. कमी स्कोरचे सामने नेहमीच अगदी टफ होत असतात. बॅक टू बॅक 2 डॉट. हा फुलटॉस चेंडू, फुलटॉस चेंडू. ह्या चेंडूची गरज होती का? 2 चेंडू कुठे ना कुठे आपण पाहतोय डॉट झाल्यानंतर अगदी स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्याच्या नादात, मी तर म्हणेन त्रिफला चित करण्याच्या नादात हा फसलेला चेंडू आणि काय जबरदस्त ताकद लावली या फटक्यावर. चेंडू सीमारेषा पार, चौकार. ॲक्शन रिप्ले आपण पाहूया. बघा, स्टेप आउट झाले होते, स्वतःसाठी व्यवस्थित जागा केली होती. आणि त्यानंतर चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर पाठवला होता. सर्व संघ सहकार्यांना तसेच सर्व संघाचे कर्णधार व्यवस्थापक यांना एक कळकळीची नम्र विनंती करतोय आयोजन कमिटीकडून, जी ही ऑफिशियल फी असेल सारखे सारखे या लाईव्ह टेलिकास्टमध्ये आम्हाला पुकारायला लावू नका प्लीज. परंतु 10 वेळा तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट मध्ये पुकारायला लावू नका. धावसंख्या 4 वर पोहोचलेली, चौकाराने धावसंख्येचा श्री गणेशा. चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत आहे, फसलेला फटका. यस, करणच्या अंदाजाने त्याने हा झेल घेतलेला आहे आणि यस, पहिला फलंदाज बाद. गावोगावीचे क्रिकेट पथक
गावोगावीचे क्रिकेट पथक आले क्रिकेट खेळियो खेळाया आले क्रिकेट खेळियो खेळाया भिवंडी न्यू 40+ आयोजनात चषक जिंकायला अनोखा अंदाज होता करण याचा कॅच घेण्याचा. पाहूया आपण कशा प्रकारे हा झेल फिनिश केला. खरं तर फ्रंट फूटवर आले होते आणि त्यानंतर चेंडूला लॉफ केलं होतं. ताकद व्यवस्थित होती परंतु चेंडू जो होता तो उंच गेला. करणने चूक केलेली नाहीये. पहिली विकेट आली. धावसंख्या धावफलकावर 4 चेंडू टाकून झालेले आहेत. जगदीश चांगली गोलंदाजी करतोय. संघाला तारक अशी गोलंदाजी. न्यू बॅट्समन तुषार खेळपट्टीवर. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक हे 45 साठी आपण राखून ठेवलेलं आहे, आरक्षित केलेलं आहे. ओव्हर द विकेट. हा चांगला चेंडू होता. सरळ खेळलेला आहे. मिडल ऑफ बॅट घेऊन व्ही शेप मध्ये खेळला होता. बॅटचा ब्लेड जो होता तो ब्लेड अगदी समोर आणि पाहतोय आपण सिंगल आली. मेहनत सुरू आहे. सचिन स्पोर्ट पूर्ण संघ. मी म्हटलं होतं मगाशी की नवीन हे सीझन आहे आणि नवीन सीझन मध्ये तुम्ही पहिली मॅच खेळता लगेच चार्जअप कुठलाही संघ होणार नाहीये. न्यू तुफान पिंपळा संघ बघा क्षेत्ररक्षण करतानाही हळूहळू चार्जअप झाला. त्यांच्या गोलंदाजांकडून गोलंदाजी चांगली झाली. ड्राईव्ह केलेला आहे आणि दुसरी विकेट पतन. अविनाश कडून हा उत्कृष्ट झेल आणि पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज माघारी. क्रिकेट चांगली कॅप्टन्सी पाहायला मिळते आपल्याला. कारण इथे सामन्यामध्ये पूर्ण वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय सचिन स्पोर्ट पूर्ण संघाकडून. पहिला चेंडू हलक्या हाताने. चेंडूला दिशा फक्त दिलेले. लेट कट. बघा सर्व संघांना एक सूचना आहे. स्टंपला बॅट लावून किंवा स्टंपला पाय लावून मुद्दाम होऊन तुम्ही बाद होऊ शकत नाहीयेत. सर्वच टीमना सूचना आहे. या वर्षीचा आपला नवीन नियम आहे आपल्या संघटनेचा, नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा. गोलंदाज करण. धावसंख्या धावफलकावर 6 होतीये. बाउन्सी चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. भन्नाट वेग नव्हता या चेंडूमध्ये परंतु दिशा होती. टप्पा व्यवस्थित होता. आता धावा धावफलकावर लागलेल्याच 6. ड्राईव्ह केलेला आहे समोर. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. हरेश तिथे होते. हरेशच्या या फिल्डिंगसाठी प्रेक्षकांकडून टाळ्या आलेल्या आहेत. चार्जअप आता दोन्ही संघ झालेले आहेत. दोन्ही संघ एकमेकांना पूरक आहेत. करण पिछा केला. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण ही तितकंच दर्जेदार. हार मानायला तयार नाहीयेत दोन्ही टीम. धावा किती आल्या? 1 धाव आली. धावसंख्या 8 वर पोहोचलेली आहे. अजूनही चौकार षटकार
शोधतायत फलंदाज. करण ओव्हर द विकेट. लॉफ्टेड शॉट आहे, फसलेला आहे का शॉट? यस, पद्मनाभ याच्या मार्फत हा उत्कृष्ट झेल आणि आणखी एक फलंदाज बाद. आज झाल्यानंतर धावसंख्या धावपलकावर 8 आलेले. सर्व संघ कर्णधारांना अजून एक सूचना करतोय की तुमच्या धावा आणि तुमचे विकेट शेवटी जेव्हा रन रेट काढला जाईल तेव्हा मोजले जातील. धावांना विकेटने भागलं जाईल आणि जो रन रेट असेल तो तुमचा अंतिम रन रेट असेल, एवढं लक्षात ठेवायचे. लॉंग ऑफ सीमारेषेवर, ओ माय गॉड, इथे सुटलेला हा झेल, हरेश कडून हा झेल सुटला, अंदाज बांधता आला नव्हता आणि तेलही गेलं तूपही गेलं, हाती फक्त दुपाटणं राहिलं. हा चौकार आणि आत्मविश्वास आता मात्र न्यू तुफान पिंपळा संघाच्या या बॅट्समनचा वाढला असेल. अंडर एस्टिमेट करू नका मित्रांनो 12व्या खेळाडूला, कारण 12वा खेळाडू 12वा बसतो म्हणून तुम्हाला 11 मध्ये खेळायला मिळते. सवयला जाऊया आपण पुन्हा एकदा. क्रिकेटकडे 12 धावा झालेल्या आहेत, 33 करायचे आहेत, म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे. 2 षटकं संपलेले आहेत, 12 चेंडू 21 धावा. शेवटचा तो झेल हरेशने जो सोडला होता तितक्याच धावांचं मार्जिन ऑफ एरर असेल या सामन्यामध्ये. रुपेशकडे गोलंदाजी सोपवलेले तुषार आणि नरेश खेळपट्टीवर आहेत. फुलटॉस चेंडू आहे, चेंडूला भिरकावून दिलेले आहे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. यस, आणि पहिल्याच चेंडूवर रुपेश गडी बाद करण्यात यशस्वी होतोय. रुपेश खरं तर स्ट्रायकर गोलंदाज आहे बघा, अगदी वरून म्हणजे फ्लाईट टाकण्यात माहीर आहे. आणि पहिला चेंडू फुलटॉस घेतला होता. पहिल्या चेंडूवर रुपेशने एक मोठी विकेट घेतली. नवीन बॅट्समन यस रमाकांत, हे नावही पिंपलास गावामध्ये क्रिकेटची सेवा केलेलं मोठं नाव आहे. रमाकांत फलंदाजीसाठी येतोय. त्याच्याकडे ॲबिलिटी आहे मोठे फटके मारण्याची, परंतु तुमच्यामध्ये ॲबिलिटी असताना 22 यार्डाच्या खेळपट्टीवर तुम्ही कसा खेळ करता याच्यावर तुमचं या संघाचं यश अवलंबून असतं. फक्त मोठे फलंदाज आहात असं मागे नाव नसावं, तशी कामगिरी खेळपट्टीवर मैदानावर निश्चित व्हायला पाहिजे. रमाकांत समोर रुपेश, वेगवान चेंडू होता,
अंदाज बांधता आला नव्हता या चेंडूचा. क्या बात आहे. फिल्डिंग आता बघा, सचिन स्पोर्ट पूर्ण संघ पूर्णपणे चार्जअप झालेला आहे. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे. हीच बॉडी लँग्वेज बॅटिंग करताना न्यू तुफान पिंपला संघाच्या फलंदाजांना ठेवावी लागेल. पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज. अजूनही दोन्ही संघांना समान संधी आहे. धावसंख्या 13 झालेली आहे. उर्वरित 10 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा. एज लागली शॉर्ट थर्डमॅनला. सुजित जीवाचं रान करताना सुजित पाटील. हा लोअर चेंडू होता. फ्लाईट दिली होती. प्रत्येक चेंडू अगदी डोकं वापरून टाकलेला आहे रुपेशने. राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. आणि आता सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 15 वर पोहोचलेली आहे. 33 धावा करता करता न्यू तुफान पिंपळा संघाची इतकी दमछाक होईल असं वाटलं नव्हतं. सुरुवात आहे खरोखर. सुरुवातीला काही घडू शकतं. चेंडूला अंडरआइज केलेला आहे. अविनाशकडे चेंडू येतोय आणि अविनाश असे चेंडू नेहमीच लिलिया पकडत असतो. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावा धावपलकावर 16 लागल्या. करायचे तर अजून 17. 16 झाल्या. 17 करायचे. समोर आता रमाकांत. शेवटचा चेंडू या षटकातील. रिव्हर्स स्वीप. क्या बात है, क्या बात है. शॉट ऑफ द डे. रमाकांतच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग षटकार. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. काय जबरदस्त फुटवर्क. रिव्हर्स स्वीप मारताना ज्या गोष्टी हव्या असतात. चेंडूची पडताळणी केली होती. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता किंचित. पाहू शकता आपण कशा प्रकारे मिडल ऑफ बॅट घेतला होता रमाकांतने. ताकदवर फटका होता. फुटवर्क बघा. यस, अगदी दीपक मडवीच्या अंदाजामध्ये मारलेला हा रिव्हर्स स्वीपचा फटका षटकार. आणि या षटकाराने आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये पदार्पण केलेले. 22 धावा धावपळकावर लागलेले आहेत आणि करायचे आहेत 6 चेंडूमध्ये 11. कारण रवी पाटीलने 6 चेंडूमध्ये 6 धावांचं संरक्षण केलं होतं. डिपेंड केल्या होत्या. जोशी इलेव्हन भादवड बी. अविनाश हे नाव मोठं आहे, परंतु नाव फक्त मोठं क्रिकेटमध्ये असून चालत नाहीये. कामगिरी तशी व्हायला पाहिजे. रमाकांतने ती कामगिरी केलेली आहे. बॅटिंग करताना इथे अविनाशला बॉलिंग करताना कामगिरी करावी लागेल. पहिला चेंडू. क्या बात आहे. परफेक्ट यॉर्कर. परंतु एज लागून चेंडू फाईन लेग मध्ये जातोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 23 वर पोहोचलेली आहे. पाच चेंडू मध्ये 9 ची गरज. समोर टाकला होता चेंडू. स्टेप आउट झाले. चेंडूला पाठवून दिला लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. रमाकांतच्या बॅट मधून आणखी एक धमाकेदार फटका. अगोदरच्या गोलंदाजांनी खूप मेहनत केली होती. धावा फक्त 32 होत्या. हे चेंडू कुठे ठेवले होते असं यष्टीरक्षक गोलंदाजाला विचारतोय. 3 चेंडू 4 धावांची गरज.
सामना अतितटीचा, दोन्ही संघांच्या पाठीराख्यांची धडकने वाढवणारा. हलक्या हाताने फक्त चेंडूला टॅप केलेला, सिंगल तर निश्चितच मिळेल. दुसरी होईल का? इथं माइंड वापरला गेला नाही, इथे माइंड वापरला गेला नाही. स्ट्रायकर एंडचा जो फलंदाज होता, खरं तर त्या बाजूला फेक करणं खूप आवश्यक होतं, परंतु नॉन स्ट्राईक एंडला फेक केले. आता 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. जयगावदेव वडुनगर संघासमोर काल हीच परिस्थिती रजनी क्रिकेटमध्ये चौथा हिरवा मानकोली संघासमोर आली होती. तेव्हा मात्र मॅन्डेट गेम नक्कीच संजय चिकणे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला होता. आता 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. रमाकांत, जी स्ट्राईक चेंज झाली बघा पहिल्या चेंडूवर, तिथे खूप फरक पडला. एका चेंडूने किती फरक पडू शकतो हे आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहतो. संदीप भोईर, थोडीशी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. चला आपण सुरुवात करूया. अतितटीचा सामना, मागचा सामना काहीसा नीरस झाला, परंतु हा सामना हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. प्रेक्षक चिपकलेले आहेत मोबाईलला. चेंडू हवेत, ओहो झेल सुटतोय आणि इथे निश्चितच प्रयत्न खूप कमी पडलेत. आणि याच बरोबर न्यू तुफान पिंपलास हा संघ हा सामना जिंकतोय. अभिनंदन न्यू तुफान पिंपलास. आणि हार्डलक सचिन स्पोर्ट पूर्ण हरकत नाही मित्रांनो. 33-32 धावांवर जबरदस्त फाईट दिली तुम्ही. पहिला सामना होता, हार के पीछे जीत होती है, हार के आगे जीत होती है. हार्डलक जगदीश पाटील, हार्डलक ऑल टीम. तर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देऊया रमाकांत, ज्याने निश्चितच शेवटच्या षटकाच्या आधी येऊन चांगली फलंदाजी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण त्याला प्रदान करतोय.